नमस्कार मित्रांनो, आपल्या अपडेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर आज बघणार आहोत की सीईटीचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते पण ऑनलाईन। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सीईटीच्या फॉर्मविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम तुम्हाला गुगल क्रोममध्ये जाऊन MHT CET टाकायचं आहे 2024 असं टाकलं त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक वेबसाईट दिसेल सीईटी सेलची, त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण सीईटीच्या डिटेल्स दिसून जाईल, कोणची सीईटी ॲक्टिव्हेट आहे काय ते संपूर्ण डिटेल्स इथं दिसून जाईल। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सिस्टम याला क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याच्यावरती तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2024-25 याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने डॅशबोर्ड नवीन ओपन होईल। अशा पद्धतीने सीईटी सेलचे तुमचं नवीन डॅशबोर्ड ओपन होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन यूजर ID क्रिएट करायची, तर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला। त्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमचं जसं 10वीच्या मार्कशीटवरती नाव आहे ते टाकायचं आहे, त्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे, त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, तोच पासवर्ड पुन्हा कन्फर्म करायचा आहे। त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची व्यवस्थित आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। चला तर संपूर्ण माहिती मी भरून घेतो आणि पुन्हा तुम्हाला सांगतो। अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती भरून घ्यायची। तुमचं नाव टाकायचं, ईमेल ID टाकायचा, पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित टाकायचा कन्फर्म पासवर्ड म्हणून, त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची व्यवस्थित आणि रजिस्टर बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या एक जो ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल ID वरती एक लिंक जाईल, त्याच्यावरती तुम्हाला एक व्हेरिफिकेशन टिक करायची आहे। ते व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे। त्यानंतर तुम्ही ईमेल व्हेरिफिकेशन केल्याच्यानंतर तुम्हाला इथं रजिस्टर ईमेल ID इथं टाकायचं आहे आणि पासवर्ड तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला तो इथं पासवर्ड टाकायचा आणि सायनिंग या बटनावरती क्लिक करायचं आहे। सायनिंग या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर व्यवस्थित माझा ईमेल ID व्हेरिफिकेशन झाला नाही त्याच्यामुळे ते पुन्हा येत आहे। रजिस्टर ईमेल ID टाकून खाली पासवर्ड तुमचा टाकायचा जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केला आणि सायनिंग या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं लॉग इन होऊन जाईल। याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे। आता पहिले संपूर्ण माहिती भरतो, नंतर तुम्हाला सांगतो। पहिले याच्यामध्ये तुम्हाला जसं तुमचं मार्कशीटवरती नाव आहे ते टाकायचं आहे, त्याच्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर जेंडर चॉईस करायचं आहे, त्याच्यानंतर तुमचा धर्म आणि तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता, ग्रामीण का शहरी हे तुम्हाला चॉईस करायचं आहे। त्याच्यानंतर तुमची मदर भाषा कोणची, माझी मराठी असेल तर मराठी, जे असेल ते तुम्ही टाकू शकता, हिंदी असेल हिंदी। त्याच्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन म्हणून टाकायचं, तुमचा जो इन्कम असेल तो टाकायचा आहे, मॅरेज स्टेटस टाकायचं तुमचं लग्न झाले किंवा नाही, त्याच्यानंतर गाव ॲड्रेस टाकायचा पूर्ण, त्याच्यानंतर इथं खाली मोबाईल नंबर विचारलेला आहे पुन्हा तो करायचा आहे। जर दोन्ही ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज परमनंट या दोन्हीला क्लिक करायचं तुम्हाला। त्याच्यानंतर तुमचं डोमिसिल महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राच्या रहिवासी असेल येस करायचं आहे, मायनॉरिटी असेल तर येस करायचं, मायनॉरिटी नसेल तर नो करायचं, अपंगत्व असेल तर नो करायचं, असेल तर येस करायचं। त्याच्यानंतर पासिंग इयर तुमचं 2022 असेल 10वीचं तर तुम्ही 2022 टाकायचं। त्याच्यानंतर इकडं 10वीची पर्सेंटेज टाकायची जी असेल ती तुमची। त्याच्यानंतर 10वीचं बोर्ड कोणतं असेल, CBSE असेल CBSE, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकायचं, त्याच्यानंतर राज्य टाकायचं। त्याच्यानंतर तुम्ही 12वीला सध्या तुमची 12वी चालू असेल तर इथं विचारलेलं तुमची 12वी चालू असेल तर येस करायचं, नसेल म्हणजे कंप्लीट असेल तर नो करायचं आणि इयर सिलेक्ट करायचं आहे। असं एवढं भरल्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड चेंजेस या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता संपूर्ण प्रोफाईल डिटेल्स तुमची कंप्लीट झाली आहे। आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर आपण आता रजिस्ट्रेशन या बटनावरती जाऊन संपूर्ण माहिती बघणार आहोत। रजिस्ट्रेशन या बटनावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने संपूर्ण कोर्सेस दिसून जाईल सीईटी सेलचे। त्याच्यामध्ये तुम्हाला UGसाठी तुम्हाला MHT CET दिसेल, बाकीच्या CET दिसून जाईल। त्याच्यानंतर PGचे CET संपूर्ण इथं दिसून जाईल। ॲग्रिकल्चर कोर्स रिलेटेड असेल तुम्हाला ॲग्रिकल्चरची इथं CET दिसून जाईल। त्याच्यानंतर हायर एज्युकेशनचे जर तुम्हाला CETचा फॉर्म भरायचा असेल तुम्हाला इथं सगळे CETचे रजिस्ट्रेशन दिसून जाईल। त्यानंतर आपण आता फक्त बघणार आहोत की MHT CETचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, फक्त टेक्निकल एज्युकेशनसाठीचा आपण आज फॉर्म भरतोय, तर आपण या CETचंच बघणार आहोत। त्यानंतर तुम्हाला MHT CET रजिस्ट्रेशन 2024 या रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पॉपअप ओपन होऊन नवीन विंडो तयार होईल। त्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण माहिती दिसेल, इला आय ॲक्सेप्ट करायचं आहे, त्याच्यानंतर आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे।
त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने संपूर्ण इथं माहिती दिसून जाईल. तुम्ही जिकडे पहिल्यांदा जी माहिती भरली होती ती इकडे तुम्हाला संपूर्ण माहिती पेज झालेली आहे. आता तुम्हाला फक्त चेक करायचं आहे इथं काही माहिती चुकली की बरोबर आहे की नाही. हे सगळं केल्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर फिल करायचं आहे. कॅप्चर फिल केल्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड, सगळी माहिती इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP गेला आहे, तो OTP इथं फिल करायचा आहे. आता तुमच्या जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर हा याच्यावरती OTP गेला असेल तो OTP टाकून तुम्हाला इथं व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होईल. CET सेलचा MST CETचा ॲप्लिकेशन नंबर जनरेट होईल. त्याच्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या एकूण 9 स्टेप आहे. तुम्हाला या 9 स्टेप कंप्लीट करायचे आहे. आता सध्या फक्त आपली एक स्टेप कंप्लीट झाली. आता आपण बाकीच्या 8 स्टेप कंप्लीट करणार आहोत. त्याच्यानंतर आपण सेकंड स्टेपला ओपन करणार आहोत. सेकंड स्टेपच्या याच्यावरती ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य विचारलं ते तुम्ही ऑटोमॅटिक आलं. जर तुम्ही इथं कॅटेगरी विचारलेलं तुम्ही ओपनमधून फॉर्म भरणार, ओपनचं तुम्हाला काही गरज नाही, कास्ट सर्टिफिकेट सगळं. जर SCचा फॉर्म भरणार असेल तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, STचं ते पण कास्ट सर्टिफिकेट लागेल, ज्याच्यातून असेल ते असेल. मी आता सध्या ओपनमधून भरतो आहे आणि कॅन्डिडेट हा EWSमधून आहे, तर आपण इथं EWSला येस करणार आहोत. त्यानंतर त्याची कॅटेगरी EWS आहे तर कुठली कॅटेगरी, मी इथं मराठा फिल करतो आहे. त्यानंतर इथं विचारलं आहे की तुमचं EWS सर्टिफिकेट काढलेलं आहे का, काढलेला तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहे की नाही, का तुम्ही फक्त अप्लाय केला आहे त्याच्यानंतर अजून तुमच्याकडे आलेलं नाही. तुम्ही हे 2 ऑप्शन इथं दिसत आहे. तर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही अवेलेबल या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमची कॅटेगरी तुम्ही मायनॉरिटी नो म्हणली तिथं काही विषय नाही, तिथं नो आलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आणत आहात का, येस ऑर नो. आणत असेल तुम्ही येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर सेकंड पार्ट तुमचा ओपन झाला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे 10वीची इन्फॉर्मेशन दिसून जाईल पूर्ण. त्याप्रमाणे संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुप विचारलेले, तुम्हाला कोणते ग्रुप घ्यायचे, ग्रुप कोणते घ्यायचे तुम्हाला. इकडे PCBचा भरायचा असेल PCB आणि PCMचा भरायचा PCB, आणि जर दोन्ही पण बोथ भरायचं असलं तर दोन्ही पण टाकू शकतात. जर तुम्हाला दोन्ही पण ग्रुप भरायचे असेल PCMB तर तुम्ही याला बोथला क्लिक करायचं आहे. आणि लँग्वेज भाषा तुम्हाला जर मराठीतून पेपर द्यायचा मराठीतून देऊ शकता, इंग्लिशमधून द्यायचं असलं इंग्लिशमधून द्यायचं शकता, त्याच्यानंतर उर्दूतून द्यायचं असलं तर उर्दू. आता इथं मी इंग्लिशलाच क्लिक करतो आहे कारण की पेपर लँग्वेज ही इंग्लिश असणार आहे. जर तुम्हाला पेपर लँग्वेज जर मराठी ठेवायची असेल तुम्ही मराठीतून ठेवू शकता, जर तुम्हाला उर्दूतून ठेवायची तर उर्दूतून ठेवू शकता. त्यानंतर तुमचं इथं एक्झाम सेंटर, तुम्हाला कुठल्या राज्यामध्ये तुम्हाला एक्झाम घ्यायची, इथं मला महाराष्ट्र घ्यायचं, महाराष्ट्रामधून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथं 4 सेंटर चॉईस करायचे. आता मी छत्रपती संभाजीनगर क्लिक करणार आहे. पहिलं आता औरंगाबाद येणार आहे, दुसरं जालना घेतोय मी, तिसरं अहमदनगर, त्याच्यानंतर नाशिक, असे 4 सेंटर घेतो. तुम्हाला जे पण पाहिजे ते घेऊ शकता. असे 4 पद्धतीने चॉईस सेंटर असत्या. तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. नंतर सेंटर चॉईस केल्याच्या नंतर त्यानंतर शेवटचं तुम्हाला इथं विचारलेलं फोटो अपलोड, तुम्हाला इथं ओपन फोल्डर म्हणायचं आहे. ओपन फोल्डर केल्याच्या नंतर तुम्हाला जे पण तुम्ही फोटो ठेवलेला असेल स्कॅन करून तिथं उचलायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड याच्यावरती क्लिक करायचं आहे. अपलोड याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा ऑटोमॅटिक फोटो हा अपलोड होऊन जाईल. जर तुम्ही इथं सिग्नेचर क्लिक केलं, सिग्नेचर तुम्हाला इथून उचलायची आहे. याला सिग्नेचरवरती जे असेल तुमची त्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुमचा फोटो पण अपलोड झाला आणि सिग्नेचरसुद्धा अपलोड झाली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट, पॅन कार्ड डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड अपलोड करू शकता, पासपोर्ट अपलोड करू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स ड्रायव्हिंग करू शकता, वोटर ID करू शकता, बँक पासबुक असेल ते पण फोटोग्राफवालं बँक पासबुक लागतं. त्याच्यानंतर आधार कार्ड, जे पोस्टाने आधार कार्ड आलेलं आहे ते, आणि त्याच्यानंतर पॅन कार्ड आधार कार्डसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर शाळेचं आयडेंटिटी कार्ड ते सुद्धा अपलोड करू शकता. आता मी इथं आधार कार्ड अपलोड करणार आहे. आधार कार्ड इथं मी अपलोड या बटनावरती क्लिक करणार, ओपन फाईल करणार. मी स्कॅन करून ठेवलेलं आहे, याला
ओपन करणार आणि अपलोड या बटनावरती क्लिक करणार. अशा पद्धतीने अपलोड करायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म पूर्ण भरून झाला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण फॉर्म चेक करायचा आहे. कुठं मिस्टेक असेल तर तुम्ही मिस्टेक सुधारू शकता. याच्यामध्ये जिथं मिस्टेक असेल व्यवस्थित चेक करून प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करून पेमेंट करून घ्यायचं आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.